मित्रांनो नमस्कार, मी श्रीकांत देशपांडे. डिजिटल विज्ञान या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा म्हणजेच नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप, ज्यालाच आपण NMMS या परीक्षेविषयी आपण माहिती मिळवणार आहोत. ही परीक्षा यावर्षी 19 जून 2022 मध्ये होणार आहे. ही परीक्षा इयत्ता 8वीचे विद्यार्थी देऊ शकतात. आणि या परीक्षेचं स्वरूप काय आहे, शिष्यवृत्ती किती भेटते, त्याही विषयी आपण थोडक्यात माहिती मिळवणार आहोत. तर यामध्ये एकूण 2 पेपर आहेत. त्यातील हा पेपर दुसरा शालेय क्षमता चाचणी हा एकूण 90 गुणांचा असेल. पहिल्या पेपरविषयी माहिती आपण पुढे घेणारच आहोत. तर 90 पैकी 35 गुण आपल्याला सामान्य विज्ञान या विषयावर आधारित असतात. तर 90 पैकी या 35 गुणांची आपण परिपूर्ण तयारी करून घेणार आहोत येत्या काही व्हिडिओच्या माध्यमातून. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वी सामान्य विज्ञान या विषयातील पाठ पहिला सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण, त्या पाठातील संपूर्ण मुद्दे आपण स्पष्टीकरणासह समजून घेणार आहोत. व त्याचबरोबर या पाठावर आधारित एकूण 40 प्रश्न आपण निवडलेले आहेत. ते 40 प्रश्नांची उत्तरं त्यांच्या स्पष्टीकरणासह आपण अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी जे विद्यार्थी आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशनवरती क्लिक करा, जेणेकरून आपण नव्याने अपलोड केलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल. तर या NMMS या परीक्षेचं स्वरूप काय त्याविषयी आपण माहिती घेऊया. या ठिकाणी 2 पेपर आहेत. पहिला पेपर बौद्धिक क्षमता चाचणी मेंटल ॲबिलिटी टेस्ट, ही एकूण 90 गुणांची चाचणी आहे. यामध्ये एकूण 90 प्रश्न आपल्याला विचारले जातील. यासाठी कालावधी आहे 1.5 तास, म्हणजेच 90 मिनिटांचा कालावधी असेल. म्हणजेच 1 मिनिट एका प्रश्नासाठी असेल. फक्त दृष्टी अपंगासाठी 30 मिनिटे या ठिकाणी जादा वेळ दिलेला असेल. त्यानंतर दुसरा जो पेपर आहे शालेय क्षमता चाचणी स्कॉलॅस्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट, ही देखील 90 गुणांची चाचणी आहे. एकूण प्रश्न 90 आहेत. इथे देखील एकूण 90 मिनिटांचा वेळ असेल, 1.5 तास वेळ आहे. परत फक्त दृष्टी अपंगासाठी या ठिकाणी 30 मिनिटे, थोडीशी अधिकचा वेळ दिलेला आहे. आता या ठिकाणी लक्षात घ्या, दोन्ही पेपरमध्ये मिळून आपल्याला पात्र होण्यासाठी 40% गुण घ्यायचे आहेत. म्हणजेच किती गुण घेणे आवश्यक आहेत, तर 90 अधिक 90 एकूण 180 गुणांचा हे आपले 2 पेपर असतील. यामध्ये दोन्ही पेपरमध्ये 1 तास विश्रांती असेल मित्रांनो. तर या एकूण 180 गुणांपैकी आपल्याला 72 गुण मिळवायचे आहेत. म्हणजे एकूण 40% गुण मिळवायचे आहेत. आणि या सदर परीक्षेसाठी दोन्ही विषयात मिळून विद्यार्थ्यांना पात्रता गुण 40% मिळवणे आवश्यक आहेत. आणि यामध्ये थोडीशी सवलत असेल, ती म्हणजे SC ST व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी पात्रता गुण 32% मिळवणे आवश्यक आहे. परीक्षा अतिशय सोपी असते मित्रांनो. तुम्हाला 180 पैकी 72 गुण मिळवणे खूप सोपं आहे. त्यासाठी आपल्याला विज्ञान विषयाची चांगल्या प्रकारे तयारी आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून होणार आहे. त्यानंतर या परीक्षेसाठी विषय बघा, 2 विषय आहेत. याविषयी अगोदरच आपण चर्चा केली आहे, ती म्हणजे बौद्धिक क्षमता चाचणी, त्यानंतर शालेय क्षमता चाचणी. या बौद्धिक क्षमता चाचणीमध्ये मानसशास्त्रीय चाचणी आहे ही. यामध्ये कार्यकारण भाव, विश्लेषण, संकलन इत्यादीवर आधारित एकूण 90 बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न असतील. त्यानंतर दुसरा जो पेपर आहे शालेय क्षमता चाचणी, ही सामान्यतः 7वी आणि 8वीच्या अभ्यासक्रमावर आधारित आहे. प्रामुख्याने 8वीच्या अभ्यासक्रमावर जास्तीत जास्त प्रश्न इथं विचारले जातात. तर यामध्ये सामान्य विज्ञान एकूण 35 गुण, समाजशास्त्र म्हणजेच सामाजिक शास्त्र याचे 35 गुण आणि गणित 20 गुण, असे 3 विषय आहेत. तर यावर या दुसरा जो पेपर आहे याचे जे उपविषय आहेत यांची गुणांची विभागणी खालीलप्रमाणे असेल. सामान्य विज्ञान 35 जे गुण आहेत त्यामध्ये भौतिकशास्त्र 11 गुण, रसायनशास्त्र 11 गुण आणि जीवशास्त्र 13 गुण. जे सामाजिक शास्त्र आहेत यामध्ये इतिहास 15 गुण, नागरिक शास्त्र 5 गुण आणि भूगोल 15 गुण आणि शेवटी गणित 20 गुण. तर अशा प्रकारची हे दोन्ही पेपरचं या ठिकाणी विषयनिहाय विभागणी या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर शिष्यवृत्ती दर किती आहे, आपल्याला
ही परीक्षा पास झाल्यानंतर, उत्तीर्ण झाल्यानंतर, पात्र झाल्यानंतर आपल्याला दरमहा किती रुपये मिळतात त्याविषयी आपण माहिती घेऊया. त्यानंतर आपल्या या पहिल्या मुद्द्याकडे जाऊया, पहिल्या पाठाकडे जाऊया. तर शिष्यवृत्ती परीक्षा पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता 9वी ते 12वीपर्यंत दरमहा 1,000 म्हणजेच वार्षिक 12,000 रुपये इतकी शिष्यवृत्ती दिली जाते. शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी इयत्ता 9वी आणि 11वीमध्ये किमान 55% गुण मिळवणे आवश्यक आहेत आणि SC आणि ST विद्यार्थ्यांसाठी 50% गुण मिळवणे आवश्यक आहे. एकदम साधी गोष्ट मित्रांनो, आपण 55% किंवा 50% पेक्षा अधिक गुण या इयत्ता 9वी आणि 11वीमध्ये मिळवत असतो. त्यानंतर इयत्ता 10वीमध्ये आपल्याला किमान 60% गुण मिळवणे आवश्यक आहे आणि SC आणि ST या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना कमीत कमी 55% गुण मिळवणे आवश्यक आहेत. तर याचे दोन जे अटी आहेत हे आपण चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकतो. त्यानंतर पुढे जाऊया. इयत्ता 8वीमध्ये सामान्य विज्ञान या विषयामध्ये आपल्याला एकूण 19 पाठ आहेत. या 19ही पाठांची आपण माहिती मिळवणार आहोत व यावर आधारित जे बहुपर्यायी प्रश्न आहेत त्या प्रश्नांची आपण तयारी चांगल्या प्रकारे करून घेणार आहोत. त्यानंतर हे सर्व झाल्यानंतर आजपर्यंतचे जे प्रश्नपत्रिका या NMMS या परीक्षेचे आहेत त्यामधील 35 गुणांचे जे विज्ञानचे प्रश्न आहेत त्यांची आपण चांगल्या प्रकारे तयारी करून घेणार आहोत. ते प्रश्न आपण सोडवून घेणार आहोत त्यांच्या उत्तराच्या स्पष्टीकरणासह. तर पाठ पहिला, सजीवसृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण. यामध्ये पहिला मुद्दा आहे मित्रांनो, जैवविविधता व वर्गीकरणाची आवश्यकता. तर लक्षामध्ये घ्या, 2011च्या गणनेनुसार पृथ्वीवरील जमीन व समुद्र यामधील सर्व सजीव मिळून सुमारे 87 दशलक्ष जाती ज्ञात आहेत. या सर्व सजीवांच्या आता एका ओळीमध्ये एकूण 3 प्रश्नांची निर्मिती होते मित्रांनो. पहिलं पहा की ही गणना कधी झालेली आहे? 2011मध्ये. ही जनगणना कुणाची झालेली आहे? पृथ्वीवरील जमीन व समुद्र यावरील सर्व सजीवांची ही जनगणना किंवा गणना झालेली आहे. त्यानंतर 2011च्या या गणनेनुसार पृथ्वीवरील सर्व सजीवांची संख्या किती आहे? 87 दशलक्ष इतकी या जातींची संख्या आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो, प्रत्येक पाठावर आधारित जर तुम्ही 25 वस्तुनिष्ठ प्रश्नांची निर्मिती केली किंवा प्रश्न तयार केले तर तुम्हाला ही परीक्षा अतिशय सोपी जाणार आहे. त्यानुसारच आपण पाठ पहिला, सजीवसृष्टी व सूक्ष्मजीवांची वर्गीकरण यावर आधारित आपण स्पष्टीकरण घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ इयत्ता 7वीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी देखील उपयुक्त आहे, जे की जून 2022 पासून इयत्ता 8वीमध्ये प्रवेश घेणार आहेत. त्या विद्यार्थ्यांसाठी देखील या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये इयत्ता 8वीचा सामान्य विज्ञानची चांगल्या प्रकारे तयारी होईलच. त्यानंतर पुढे जाऊया. सजीवांचे गट व उपगट बनवण्याच्या प्रक्रियेला जैविक वर्गीकरण असं म्हणतात. तर यावर आधारित देखील वस्तुनिष्ठ प्रश्नाची निर्मिती होतच आहे. त्यानंतर रॉबर्ट हार्डिंग व्हिटाकर 1920 ते 1980 हे अमेरिकन परिस्थितिकी तज्ज्ञ, ज्याला आपण इकॉलॉजिस्ट असं म्हणत असतो, जो पर्यावरणाचा अभ्यास करतात, त्यांनी इसवी सन 1969मध्ये सजीवांची 5 गटामध्ये विभागणी केली आहे. त्याविषयी आपण माहिती घेऊया. त्यालाच व्हिटाकर यांची पंचसृष्टी वर्गीकरण पद्धत असं म्हटलेलं आहे. सर्व सजीवसृष्टीचे वर्गीकरण हे प्रामुख्याने 2 गटामध्ये केलेलं आहे पेशींच्या प्रकारानुसार. पहिला प्रकार म्हणजे आधिकेंद्रकी आणि त्यानंतर दृश्य केंद्रकी. आधिकेंद्रकी पेशी म्हणजे अशा पेशी की ज्यांच्यामध्ये केंद्रक किंवा इतर पेशींची जी अंगकं आहेत हे पटलाने परिबद्धित नसतात. म्हणजेच थोडक्यामध्ये अशा प्रकारच्या पेशीमध्ये केंद्रक किंवा पेशींची अंगके नसतात. या निम्नस्तरीय सजीवामध्ये आढळणाऱ्या पेशी आहेत त्यांना म्हणायचं आधिकेंद्रिकी पेशी. त्यानंतर दृश्य केंद्रिकी पेशी म्हणजे अशा पेशी की नावामध्येच उल्लेख होत आहे मित्रांनो, दृश्य, की अशा पेशी ज्यांच्यामध्ये केंद्रक हे पटलाने परिबद्धित स्पष्टपणे दिसणारं केंद्रक आहे. त्याचबरोबर या अशा प्रकारच्या दृश्य केंद्रिकी पेशीमध्ये पेशींची वेगवेगळ्या प्रकारची अंगके देखील आहेत. तर हा फरक आपल्याला लक्षामध्ये ठेवायचा आहे. तर सजीवांचं वर्गीकरण आधिकेंद्रकी आणि दृश्य केंद्रिकी या प्रकारामध्ये केलेलं आहे. त्यानंतर या आधिकेंद्रकी पेशींमध्ये
एकपेशीय सजीवांचा समावेश या भेटाकरणी केलेला आहे व त्या सृष्टीला नाव दिलेलं आहे सृष्टी 1 मोनेरा. ही पहिल्या क्रमांकाची सृष्टी आहे मोनेरा. त्यानंतर दृश्य केंद्रिकीमध्ये 2 प्रकार पडलेले आहेत, एकपेशीय सजीव व बहुपेशीय सजीव. एकपेशीय सजीवामध्ये दुसऱ्या क्रमांकाची सृष्टी आहे ती म्हणजे प्रोटिस्टा. ह्यामध्ये सर्व आदिजीव आहेत. त्यानंतर बहुपेशीय सजीवामध्ये परत 3 प्रकार पडलेले आहेत आणि हे प्रकार पेशी भित्तिका असणे किंवा नसणे यावर आधारित आहेत. मग त्या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकाची सृष्टी कवके आणि चौथ्या क्रमांकाची सृष्टी वनस्पती यामध्ये पेशी भित्तिका असणारे सजीव आहेत. क्रमांक 3 आणि 4 यामध्ये पेशी भित्तिका आहे आणि 5वी सृष्टी जी आहे प्राणीसृष्टी यामध्ये पेशी भित्तिका नाही. फरक लक्षामध्ये घ्या मित्रांनो की जे दृश्य केंद्रिकी सजीव आहेत यामध्ये हे सर्व बहुपेशी आहेत. बहुपेशीमध्ये परत पेशी भित्तिका असणाऱ्यांचा 2 गट आणि नसणाऱ्यांचा 1 गट. त्यानंतर तिसरी आणि चौथी सृष्टी जी कवके आणि वनस्पती आहेत या दोन्हीमध्ये पेशी भित्तिका आहे, परंतु एक महत्त्वाचा फरक आहे. कवके म्हणजे पेशी भित्तिका असणारे पण संश्लेषण करू न शकणारे सजीव आहेत. म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः बनवत नाहीत कवके, अन्नासाठी यांना इतरांवरती अवलंबून राहावं लागतं. परंतु वनस्पती पेशी भित्तिका असणारे व प्रकाश संश्लेषण करू शकणारे सजीव म्हणजेच वनस्पती आहेत. त्यानंतर प्राणीसृष्टी पेशी भित्तिका नसणारे व इतरांवरती अवलंबून असणारे सजीव म्हणजे प्राणी. तर अशा प्रकारे विटाकरणी एकूण 5 सृष्टीमध्ये वर्गीकरण केलेलं आहे. स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये यावर आधारित वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर यावर आधारित आपण बरेचसे प्रश्न पुढे घेतलेले आहेतच. त्यानंतर इतिहासात डोकावताना प्रामुख्याने सजीवांच्या वर्गीकरणाचा इतिहास काय आहे त्याविषयी थोडक्यात आपल्याला माहिती आपल्या पुस्तकामध्ये दिलेली आहे. त्याविषयी आपण माहिती घेऊया. तर या ठिकाणी लक्षात घ्या, सजीवांचे वर्गीकरण करत असताना 1, 2, 3, 4 आणि 5 वैज्ञानिकांनी आपापल्या परीने प्रयत्न केलेला आहे. त्यांचे नावं इथं दिले आहेत शास्त्रज्ञांच्या या रखान्यामध्ये. त्यानंतर वर्ष दिलेले आहेत आणि या सर्व शास्त्रज्ञांनी प्रत्येकी या सर्व सजीव सृष्टीचं वर्गीकरण किती सृष्टीमध्ये केलेलं आहे त्याहीविषयी माहिती दिलेली आहे आणि त्या सृष्टी कोणत्या आहेत त्याविषयी शेवटच्या रखान्यामध्ये माहिती दिलेली आहे. उदाहरण दाखल 1735 मध्ये कार्ल लिनियस या शास्त्रज्ञाने सजीव सृष्टीचं वर्गीकरण हे 2 सृष्टीमध्ये केलेलं आहे, वनस्पती व प्राणी. त्यानंतर 1866 मध्ये हेकल नावाच्या या शास्त्रज्ञांनी सजीवांचं वर्गीकरण 3 सृष्टीमध्ये केलेलं आहे. त्यांची नावे आहेत प्रोटिस्टा, वनस्पती आणि प्राणी. त्यानंतर 1925 मध्ये चाटन या वैज्ञानिकांनी सर्व सजीव सृष्टीचं वर्गीकरण हे 2 सृष्टीमध्ये केलेलं आहे, आदिकेंद्रकी व दृश्य केंद्रिकी या प्रकारे. त्यानंतर 1938 मध्ये कोपलँड या शास्त्रज्ञाने सजीव सृष्टीचं वर्गीकरण एकूण 4 सृष्टीमध्ये केलेलं आहे, मोनेरा, प्रोटिस्टा, वनस्पती व प्राणीसृष्टी. आणि शेवटी 1969 मध्ये रॉबर्ट हार्डिंग व्हिटाकर यांनी सर्व सजीवांचं वर्गीकरण, पृथ्वीवरील सर्व सजीवांचं वर्गीकरण हे एकूण 5 सृष्टीमध्ये केलेलं आहे, ज्याविषयी माहिती आपण आत्ताच घेतलेली होती. मोनेरा, प्रोटिस्टा, कवक, वनस्पती आणि प्राणी. तर अशा प्रकारचे तुम्हाला या स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये एखाद्या शास्त्रज्ञाचं नाव सांगून त्यांनी केलेलं वर्गीकरण कोणत्या वर्षामध्ये केलेलं आहे हे विचारलं जाऊ शकतं किंवा त्या वैज्ञानिकाचं नाव तुम्हाला सांगून त्यांनी सजीवांचं वर्गीकरण एकूण किती सृष्टीमध्ये केलेलं आहे हे विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. पुढे जाऊया. वर्गीकरणासाठी व्हिटाकर यांनी पुढे काही निकष विचारात घेतलेले होते. ते म्हणजे पहिला निकष पेशीची जटिलता, की सजीवाचं वर्गीकरण करत असताना त्या सजीवाची पेशी आदिकेंद्रकी आहे का दृश्य केंद्रकी. म्हणजेच ज्या सजीवांच्या पेशी या आदिकेंद्रकी आहेत ते अतिशय निम्नस्तरीय सजीव आहेत, त्यांची जटिलता अतिशय साधारण आहे किंवा जटिलता नगण्य आहे. परंतु दृश्य केंद्रकी सजीव म्हणजे असे सजीव ज्यांच्या पेशीमध्ये केंद्रक स्पष्टपणे दिसतं, केंद्रकाला बाह्य आवरण आहे, इतरही पेशींचे अंगके आहेत, त्यांच्या भोवती व्यवस्थित चांगल्या प्रकारचं पटल आहे, त्यांना म्हणायचं दृश्य केंद्रकी. तर असे सजीव ज्यांच्यामध्ये दृश्य केंद्रकी पेशी आहेत त्यांच्यामध्ये जटिलता, कॉम्प्लेक्सिटी ही खूपच अधिक आहे.
मानवासह सर्व उच्चवर्गीय प्राण्यांचा समावेश व वनस्पतींचा समावेश या दृश्यकेंद्रिकी गटामध्ये येत असतो. त्यानंतर सजीवांचा प्रकार अथवा जटिलता, एकपेशीय किंवा बहुपेशीय. साहजिक आहे असे सजीव जे एकपेशीय आहेत त्यांची जटिलता खूप कमी असेल आणि बहुपेशीय सजीवांची जटिलता ही खूप अधिक असेल. त्यानंतर पोषणाचा प्रकार, मग यामध्ये स्वयंपोषण, परपोषण किंवा परावलंबी यावर आधारित काही प्रकार या विटकरींनी निकष म्हणून विचारामध्ये घेतलेले होते. उदाहरणार्थ वनस्पती सर्व स्वयंपोषी असतात, कवके परपोषी आहेत, मृत अवशेषापासून स्वतःचं अन्न मिळवतात आणि प्राणी हे परपोषी आहेत. आता लक्षात घ्या थोडासा फरक. कवके हे मृतोपजीवी आहेत आणि प्राणी हे भक्षण करतात, म्हणजे जिवंत सजीवांनाच घेतात किंवा खातात, हा फरक आहे. त्यानंतर चौथा निकषाचा मुद्दा आहे तो म्हणजे जीवन पद्धती. यामध्ये सर्व वनस्पतींना उत्पादक म्हटलेलं आहे, सर्व प्राण्यांना भक्षक असं म्हटलेलं आहे आणि सर्व कवकांना, त्याचबरोबर काही सूक्ष्म जीवांचा देखील यामध्ये समावेश होतोच, त्यांना विघटक असं म्हटलेलं आहे. त्यानुसार लक्षामध्ये घ्या मित्रांनो, आपल्या स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये प्रश्न असा येऊ शकतो की जीवन पद्धतीनुसार सजीव सृष्टीमध्ये वनस्पतींना टिंबटिंब म्हणतात, त्याचं उत्तर असेल उत्पादक म्हणतात. त्यानुसार हे सर्व निकषाचे मुद्दे आपल्याला चांगल्या प्रकारे लक्षामध्ये ठेवायचे आहेत. त्यानंतर आपण एक एक करून सर्व सृष्टींची माहिती घेणार आहोत. पहिली सृष्टी आहे मित्रांनो मोनेरा. तुम्हाला क्रमांक देखील पाठ करायचा आहे. तर लक्षात घ्या, मोनेरा या सृष्टीत सर्व प्रकारच्या जीवाणूंचा व नीलहरित शैवालांचा समावेश होतो. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो. त्यानुसार यांची लक्षणे पाहूया आपण. हे सर्व सजीव एकपेशीय असतात, स्वयंपोषी किंवा परपोषी असतात. परपोषी कोणते आहेत? जे जीवाणू आहेत हे परपोषी आहेत आणि जे नीलहरित शैवाल आहेत हे स्वयंपोषी आहेत. म्हणजेच मोनेरामध्ये स्वयंपोषी आणि परपोषी अशा दोन्ही प्रकारच्या सजीवांचा समावेश होतो. त्यानंतर मोनेरामधील सर्व सजीव आधिकेंद्रिके आहेत. आधिकेंद्रिके आहेत म्हणजेच यामध्ये पटलबद्ध केंद्रक किंवा पेशीची अंगके नसतात. यांची आपण काय उदाहरणं घेऊया. उदाहरणं म्हणजे सर्वच या ठिकाणी जीवाणू येतात मित्रांनो. जीवाणूच्या आकृत्या स्क्रीनवर तुमच्या समोर आहेत, त्यांच्या आकृत्या दिलेत, त्यांची नावं देखील दिले आहेत. स्ट्रेप्टोकोकस निमोनी, त्यानंतर क्लोस्ट्रिडियम टिटॅनी, त्यानंतर व्हिब्रिओ कॉलेरी, हे अशा प्रकारचे सर्व जीवाणूंचे नावं आणि त्यांची आकृत्या देखील दिले आहेत. आपल्याला या स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये 35 मार्कापैकी किमान 2 मार्क किंवा 2 प्रश्न आपल्याला आकृतीवरती विचारले जातात. त्यामुळे आकृतीकडे देखील चांगल्या प्रकारे लक्ष आपल्याला देणं आवश्यक आहे. त्यानंतर दुसरी सृष्टी आहे मित्रांनो तो म्हणजे प्रोटिस्टा. प्रोटिस्टा सृष्टीची लक्षणे घेऊया आपण. पहिलंच लक्षण, प्रोटिस्टा सृष्टीतील सजीव हे सर्व एकपेशीय आहेत आणि यामध्ये पटलबद्ध केंद्रक असतं. म्हणजेच हे सर्व सजीव दृश्यकेंद्रिके आहेत. प्रचलनासाठी यांच्यामध्ये छदमपाद किंवा रोमके अथवा कशाभिका असतात. लक्षात घ्या, छदमपाद हा अमिबामध्ये असतो, त्यानंतर रोमके हे या पॅरामिशियममध्ये असतात आणि कशाभिकाचं उदाहरण आहे मित्रांनो युग्लिना. तर अशा प्रकारचे प्रचलनासाठी अवयव असतात. आपल्याला स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये 1 मार्कासाठी असाही प्रश्न येऊ शकतो की प्रोटिस्टा सृष्टीतील सजीवांच्या प्रचलनाचे अवयव खालीलपैकी कोणते आहेत. तर नावं लक्षात घ्या, छदमपाद किंवा रोमके किंवा कशाभिका यांच्या साह्याने प्रोटिस्टामधील हे सजीव हालचाल करत असतात किंवा प्रचलन करत असतात. त्यानंतर पुढचं लक्षण, यामध्ये काही स्वयंपोषी आहेत तर काही परपोषी देखील सजीव आहेत. स्वयंपोषीमध्ये युग्लिना आहे, व्हॉल्वॉक्स आहे, कारण यांच्यामध्ये हरित लवका असतात. यांची आकृती पहा मित्रांनो, युग्लिना आणि व्हॉल्वॉक्स हे स्वयंपोषी आहेत कारण यामध्ये हरित लवक आहे. तर परपोषीची 2-3 उदाहरणे दिलेली आहेत. पहिलं उदाहरण अमिबा, त्यानंतर प्लाझ्मोडियम आणि पॅरामिशियम. तर हे सर्व परपोषीची उदाहरणे आहेत. त्यानंतर तिसरी सृष्टी कवके. ह्यांची लक्षणे पाहूया मित्रांनो. कवक सृष्टीत परपोषी असंश्लेषी म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः न बनवणारे त्यांना आपण असंश्लेषी म्हणतो. त्यांच्या अन्नाच्या गरजेसाठी ते इतरांवरती अवलंबून असतात, त्यामुळे त्यांना असंश्लेषी हा शब्द वापरलेला आहे. दृश्यकेंद्रिकी सजीवांचा समावेश होतो. तर हे झालं पहिलं लक्षण. त्यानंतर कवकांमध्ये बहुसंख्य मृतोपजीवी आहेत. कुजलेल्या कार्बनी पदार्थावरती हे वाढत असतात, जगत असतात.
आपल्याला परीक्षेमध्ये असाही प्रश्न येऊ शकतो की कवके हे टिंबटिंब पदार्थावरती जगत असतात किंवा वाढत असतात, तर कुजलेल्या कार्बनी पदार्थावर. त्यानंतर पुढील लक्षण, कवकांच्या पेशीभित्तिका कायटीन या जटिल शर्करेपासून बनलेली असते. हा देखील प्रश्न आपल्याला येऊ शकतो की कोणत्या सजीवांची पेशीभित्तिका ही कायटीनपासून बनलेली आहे. उत्तर असेल कवक. त्यानंतर प्रश्न असा येऊ शकतो की कवकांची पेशीभित्तिका टिंबटिंब या जटिल शर्करेपासून बनलेली आहे. उत्तर असेल कायटीन. त्यानंतर काही कवके तंतुरूपी असून त्यातील पेशीद्रव्यात असंख्य केंद्रके असतात, म्हणजे एकापेक्षा जास्त केंद्रके देखील असू शकतात. ह्यांची उदाहरणं पहा मित्रांनो. कवक, ज्याला आपण केनवा म्हणतो, बेकर्स ईस्ट किंवा बुरशी. त्यानंतर ॲस्परजिलस, मक्याच्या कणसावरील बुरशी असंही म्हटलं जातं. त्यानंतर पेनिसिलियम, भूछत्र, ज्याला आपण मशरूम असं देखील म्हणत असतो. आता यामध्ये लक्षात घ्या, ॲस्परजिलस म्हणजेच काय, मक्याच्या कणसावरील बुरशी किंवा बेकर्स ईस्ट बुरशी हे कशाची उदाहरणं आहेत. अशा प्रकारचाही प्रश्न आपल्याला या स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. त्यांची आकृती पहा मित्रांनो. हे बुरशी आहेत, तर अशा प्रकारचे कवकांची ही उदाहरणे, बुरशीची उदाहरणं किंवा मशरूमची उदाहरणं या ठिकाणी ही दिलेली आहेत. पुढे त्यानंतर आपल्या पाठाचा अर्धा मुद्दा आहे तो म्हणजे सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण. तर सूक्ष्मजीवांच्या वर्गीकरणामध्ये मुद्दा लक्षात घ्या, पृथ्वीवरील 19 सजीवांमध्ये सूक्ष्मजीव हे सर्वाधिक जास्त संख्येने आढळतात. म्हणजे पृथ्वीवर जेवढे काही सजीव आहेत त्या सजीवांच्या तुलनेमध्ये सर्वाधिक जास्त संख्येने आढळणारे जीव म्हणजेच हे सूक्ष्मजीव आहेत. तर सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण या प्रकारे केलेलं आहे. आदिकेंद्रकी आणि दृश्यकेंद्रकी. परत आदिकेंद्रकीमध्ये जीवाणू आहेत आणि दृश्यकेंद्रकीमध्ये आदिजीव, कवके, शैवाले, सूक्ष्मजीवांच्या आकारासंदर्भात. कारण आपल्याला माहिती आहे की सूक्ष्मजीव म्हणजे काय, असे जीव जे अतिशय सूक्ष्म आहेत, ज्यांना पाहण्यासाठी आपल्याला सूक्ष्मदर्शकांचा वापर करावा लागतो, त्यांना म्हणायचं सूक्ष्मजीव. तर या सूक्ष्मजीवांच्या आकारासंदर्भामध्ये आपल्याला काही प्रमाणं लक्षामध्ये ठेवणे आवश्यक आहेत. तर यावर बऱ्याच परीक्षांमध्ये आपल्याला एक प्रश्न विचारलेला आहे. तर 1 मीटर म्हणजेच 10⁶ मायक्रोमीटर आहे. मायक्रोमीटरचं चिन्ह लक्षात घ्या मित्रांनो, हे या प्रकारचं आहे. मायक्रो आणि त्यानंतर मीटरसाठी एम, तर हे अशा प्रकारचं स्मॉल एम वापरले. त्यानंतर 1 मीटर म्हणजे 10⁹ नॅनोमीटर. तर अशा प्रकारचं हे मीटर आणि मायक्रोमीटर व मीटर आणि नॅनोमीटर यांचा संबंध लक्षामध्ये ठेवणं आवश्यक आहे. त्यानंतर पहिला सूक्ष्मजीव आहे तो म्हणजे जीवाणू, ज्याला आपण बॅक्टेरिया म्हणत असतो. त्याचा आकार पहा मित्रांनो, 1 मिलीमीटर ते 10 मिलीमीटर हा आकार देखील लक्षात ठेवायचा आहे. ह्यांची लक्षणं पहा. एकच पेशी स्वतंत्र सजीव म्हणून जगते, तर काही वेळेस बरेच जीवाणू एकत्र येऊन वसाहत किंवा कॉलनीज बनवत असतात. जीवाणूपेशी आदिकेंद्रिके, पेशीत केंद्रक व पटलयुक्त अंगके नसतात, परंतु पेशीभित्तिका मात्र असते. प्रजनन बहुधा द्विखंडी भवनाने म्हणजे एका पेशीचे 2 भाग होऊन यांचं होत असतं. अनुकूल परिस्थितीमध्ये जीवाणू प्रचंड वेगाने वाढत असतात, त्यांचं विभाजन होत असतं, त्यांचं प्रजनन होत असतं. त्यांचा प्रजननाचा वेग सांगितला आहे 20 मिनिटामध्ये यांची संख्या दुप्पट होऊ शकते. तरी काही लक्षणं आहेत मित्रांनो. आता यांचे उदाहरणं पहा. गोलाणू, दंडाणू, त्यानंतर दंडगोलाणू, स्वल्प विरामाकृती, त्यानंतर सर्पिलाकृती. तर या जीवाणूंच्या आकारावर आणि आकारांची जी नावे आहेत ना, यावर आधारित किंवा एकतरी प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पुढचा सूक्ष्मजीव आहे तो म्हणजे आदिजीव. ह्यालाच आपण प्रोटोझोआ असं देखील म्हणत असतो. ह्यांचा आकार पहा सुमारे 200 मिलीमीटर. ह्यांची लक्षणं, माती, गोडे पाणी व समुद्रामध्ये हे आदिजीव आढळत असतात. काही इतर सजीवांच्या शरीरामध्ये राहत असतात, त्यामुळे ते रोगास कारणीभूत देखील ठरत असतात. त्यानंतर हे दृश्यकेंद्रकी पेशी आढळणारे एकपेशीय सजीव आहेत. बहुतांश दृश्यकेंद्रकी पेशी आढळणारे जे सजीव आहेत हे बहुपेशीय असतात. परंतु या ठिकाणी लक्षात घ्या, जे आदिजीव आहेत हे दृश्यकेंद्रिक आहेत, परंतु एकपेशीय सजीव आहेत. त्यानंतर तिसरं लक्षण, प्रोटोझोआंच्या शरीर रचना, हालचालींचे अवयव, पोषण पद्धती यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये विविधता आढळते, वेगवेगळापणा आढळत असतो. त्याविषयी आपण माहिती घेऊया. ह्यांचं प्रजनन द्विखंडीभवन पद्धतीने होत असतं. म्हणजे आदिजीवचं उदाहरण अमिबा आहे.
या अमिबाचे 2 तुकडे होत असतात आणि त्यानंतर तयार झालेले जे 2 अमिबा आहेत स्वतंत्र सजीव म्हणून जगत असतात. त्यानंतर पुढे ह्यांची उदाहरणं पहा मित्रांनो. अमिबा, पॅरामिशियम हे गढूळ पाण्यामध्ये आढळतात आणि स्वतंत्र जीवन जगत असतात. यापैकी जो अमिबा आहे त्याचा एक प्रकार आहे एंटा अमिबा हिस्टोलिटिका. एंटा अमिबा हिस्टोलिटिका यामुळे अमांश हा रोग होण्याची शक्यता असते. हा दूषित पाण्यामुळे होत असतो. यामुळे पोटदुखी, मळमळ या प्रकारचे लक्षणं जाणवत असतात. त्यानंतर प्लाझ्मोडियम वायवॅक्स नावाचा एक आदिजीव आहे, प्रोटोझोआन आहे, ज्याच्यामुळं मलेरिया, ज्याला आपण मराठीमध्ये हेवताप असं देखील म्हणत असतो, तर या प्लाझ्मोडियम वायवॅक्समुळं मलेरिया किंवा हिवताप होत असतो. त्यानंतर जो युग्लिन आहे हा मात्र स्वयंपोषी आहे, यामुळे कसल्याच प्रकारचा रोग अथवा विकार होत नाही. ह्यांची उदाहरणं पहा मित्रांनो. हा अमिबा असेल, उदाहरणाच्या या आकृती पहा, ही अमिबाची आकृती आहे. त्यानंतर ही पॅरामिशियम, त्यानंतर एंटा अमिबा हिस्टोलिटिका, पुढे प्लाझ्मोडियम आणि शेवटी युग्लिना. तर यांच्या आकृत्या देखील आपल्याला लक्षामध्ये ठेवणं आवश्यक आहे. त्यानंतर कवके, ह्यांचा आकार सुमारे 10 मिलीमीटर ते 100 मिलीमीटर इतका असतो. हे कुजणारे पदार्थ वनस्पती व प्राण्यांचे शरीरे त्याचबरोबर कार्बनी पदार्थावरती वाढत असतात. याविषयी आपण मागच्या मुद्द्यामध्ये चर्चा केलेली आहेच. त्यानंतर दृश्यकेंद्रकीय एकवेशीय सूक्ष्मजीव आहेत. कवकांच्या काही प्रजाती तर स्पष्टपणे डोळ्यांनी दिसतात, इतका यांचा आकार मोठा असतो. हे सर्व मृतोपजीवी आहेत आणि कार्बनी पदार्थापासून त्यांचं अन्न मिळवत असतात, अन्न शोषण करत असतात. ह्यांचं प्रजनन लैंगिक पद्धतीने आणि द्विखंडीभवन त्याचबरोबर मुकुलायन अशा अलैंगिक पद्धतीने देखील होत असतं. उदाहरणे पहा. ईस्ट, कॅन्डिडा, अळंबी म्हणजेच मशरूम किंवा भूछत्र. तर सॅक्रोमायसिस सेरेविसी यालाच आपण ईस्ट असं देखील म्हणत असतो. व त्यानंतर हे मशरूम व त्याचबरोबर हे जे ॲस्परजिलस हे काही उदाहरणं आहेत या कवकाची. त्यानंतर शैवाल, ह्यांचा आकार 10 मिलीमीटर ते 100 मिलीमीटर. नक्कीच हे पाण्यामध्ये आढळतात, दृश्यकेंद्रिके आहेत, एकपेशी आहेत आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा स्वयंपोषी आहेत, कारण यामध्ये हरित लवक आहे. त्यामुळे स्वतःचं अन्न हे स्वतः प्रकाशाच्या मदतीने बनवत असतात व त्या प्रक्रियेचं नाव आपल्याला माहिती आहे, प्रकाश संश्लेषण क्रिया. पुढे दिलेल्या बा पेशीतील हरितलवकाच्या साह्याने हे प्रकाश संश्लेषण करतात व स्वतःचं अन्न बनवत असतात. ह्यांची उदाहरणं पहा. क्लोरेला व क्लॅमिडोमोनास. शैवालाच्या संदर्भात एक महत्त्वाचा मुद्दा आहे की शैवालांच्या थोड्या प्रजाती एकपेशी आहेत, तर इतर सर्व शैवाले हे बहुपेशी असून नुसत्या डोळ्याने देखील ते स्पष्टपणे दिसत असतात. त्यांचे उदाहरणं पहा. क्लोरेला, हे क्लोरेलाची वसाहत आहे मित्रांनो. त्यानंतर विषाणू म्हणजेच व्हायरस, त्याचा आकार 10 नॅनोमीटर ते 100 नॅनोमीटर. खूप सूक्ष्म आकाराचे विषाणू असतात. विषाणूंच्या संदर्भात एका खूप महत्त्वाची गोष्ट लक्षामध्ये ठेवायची आहे, जी परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकते. विषाणूंना सामान्यतः सजीव मानले जात नाही किंवा ते सजीव व निर्जीवांच्या सीमारेषेत आहेत असे म्हणतात. त्याचं कारण आपण समजून घेऊया. विषाणूंना जगण्यासाठी जिवंत पेशीची आवश्यकता असते. आता वातावरणामध्ये सर्वत्र सूक्ष्मजीव आहेत. जर समजा क्वचित प्रसंगी वातावरणामध्ये किंवा आपल्या अवतीभोवती इतरत्र हे विषाणू पडलेले असतील तर ते निर्जीव अवस्थेमध्ये असतात, म्हणजेच ते काही तासच जिवंत राहतात, त्यानंतर ते नष्ट होतात. परंतु समजा उदाहरणादाखल 48 ते 72 तासापर्यंत काही जीवाणूंचे अवशेष हे जिवंत राहतात आणि जोपर्यंत त्यांना नवीन पेशी मिळत नाही किंवा नवीन सजीवाच्या ते संपर्कामध्ये येत नाहीत तोपर्यंत हे असेच मृत असल्यासारखे त्या ठिकाणी पडून असतात. परंतु एखाद्या वेळेस या विषाणूंच्या संपर्कामध्ये नवीन पेशी आली तर ते पेशीमध्ये प्रवेश करतात. पेशीमध्ये प्रवेश केल्यानंतर त्या पेशीच्या केंद्रकावरच ते नियंत्रण मिळवतात. म्हणजेच लक्षामध्ये घ्या, पेशी आहे त्या सजीवाची, ज्या सजीवाच्या पेशीमध्ये या विषाणूने प्रवेश केला आहे, परंतु आता त्या पेशीवर पूर्णपणे नियंत्रण अथवा पूर्णपणे कंट्रोल हे या विषाणूंचं आहे आणि त्यानुसार या पेशीतील उपलब्ध सर्व
पेशी अंगकाच्या मदतीने हे विषाणू स्वतःच्या अगणित असंख्य कॉपीज म्हणजेच प्रतिकृती तयार करतात. ज्या प्रकारे आपण झेरॉक्स काढत असतो ना, त्या प्रकारे स्वतःच्या पेशीची संख्या हे विषाणू या पेशीमध्ये वाढवतात. आणि यामुळे काय होतं, या पेशीमध्ये विषाणूंची संख्या इतकी प्रचंड प्रमाणात वाढते की पेशी फुटते. आणि पेशी फुटल्यानंतर नक्कीच ही पेशी मृत होते. आता पेशीमधून बाहेर पडलेले जे विषाणू आहेत हे आता त्या सजीवाच्या शरीरातील इतर पेशींना देखील संक्रमित करत असतात, इन्फेक्ट करत असतात. तर अशा प्रकारे त्या सजीवाच्या शरीरामध्ये ह्या विषाणूंची संख्या प्रचंड प्रमाणामध्ये वाढत असते आणि शेवटी तो सजीवच नष्ट होत असतो. विषाणू अतिसूक्ष्म म्हणजे जीवाणूंच्या 10 ते 100 पटीने लहान असून ते फक्त इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शिनीच दिसू शकतात. हा मुद्दा लक्षात घ्या मित्रांनो. परीक्षेमध्ये असाही प्रश्न येऊ शकतो की विषाणू फक्त टिंबटिंब सूक्ष्मदर्शिनीच दिसू शकतात. उत्तर असेल इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शिनी. त्याचं कारण लक्षात घ्या, हे अतिशय सूक्ष्म आहेत. जीवाणूंच्या तुलनेने 10 ते 100 पटीने ते लहान आहेत. त्यानंतर विषाणू हे स्वतंत्र कणाच्या रूपामध्ये आढळत असतात. विषाणू म्हणजेच DNA किंवा RNA. DNA म्हणजे डिऑक्सिरायबोन्यूक्लिक आम्ल आणि RNA म्हणजे रायबोन्यूक्लिक आम्ल पासून बनलेला लांबलचक रेणू असून त्याला प्रथिनांचे आवरण असते. म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो, विषाणू जो आहे एकतर DNA किंवा RNA पासून बनलेला असतो. ह्या दोन्ही पासून बनलेला नसतो मित्रांनो, लक्षामध्ये घ्या. त्याची आकृती लक्षात घ्या. ही टोमॅटो विल्ट विषाणूची आकृती आहे, जी तुम्ही आकृती स्क्रीनवरती पाहता. त्यानंतर विषाणूचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे वनस्पती व प्राण्यांच्या जिवंत पेशीतच हे विषाणू राहू शकतात व या पेशीच्या मदतीने विषाणू स्वतःची प्रथिने बनवतात व स्वतःच्या असंख्य प्रतिकृती म्हणजेच कॉपीज निर्माण करतात. त्यानंतर ते यजमान पेशी म्हणजे कोणत्या पेशी की ज्या पेशीमध्ये हे विषाणूंनी प्रवेश केलेला आहे, ह्या यजमान पेशींना ते नष्ट करतात व या प्रतिकृती नंतर मुक्त होतात व मुक्त विषाणू पुन्हा नव्या पेशींना संसर्ग करतात, इन्फेक्ट करतात व त्यांचं इन्फेक्शन हे हळूहळू वाढत जातं. विषाणूंमुळे वनस्पती व प्राण्यांमध्ये विविध वेगळ्या प्रकारचे रोग होत असतात. तर आकृती लक्षात घ्या मित्रांनो. ही आकृती आहे बॅक्टेरियोफाज नावाच्या या एका विषाणूची आहे. आणि हा जो विषाणू आहे हा जीवाणूंना नष्ट करतो. विचार करा, जीवाणूंचा आकार इतका सूक्ष्म आहे की अशा प्रकारच्या सूक्ष्म जीवाणूंमध्ये या बॅक्टेरियोफाज सारखे लाखो विषाणू राहू शकतात. म्हणजेच तुम्ही कल्पना करू शकता या विषाणूंचा आकार किती लहान असेल. म्हणजेच जीवाणूंना नष्ट करणारा जो विषाणू आहे त्याला म्हणायचं बॅक्टेरियोफाज. पुढे काही माहिती दिली आपल्या पुस्तकामध्ये जेवढी अशी काही ह्या चौकटीमध्ये माहिती दिलेली आहे ना, यावर आधारित बरेचसे प्रश्न आपल्याला या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. तर या ठिकाणी विषाणूंच्या संदर्भात काही माहिती दिली आहे की मानवामध्ये विषाणूजन्य रोग कोणते, गुरांमध्ये विषाणूजन्य रोग कोणते, त्याचबरोबर वनस्पती जीवाणू, हे थोडक्यात माहिती दिली आहे. त्याविषयी आपण माहिती घेऊया. तर मानवामध्ये पोलिओ विषाणू, इन्फ्लुएन्झा विषाणू, HIV एड्स विषाणू इत्यादी विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. तर गुरांमध्ये पिकोर्ना विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. वनस्पतींमध्ये टोमॅटो विल्ट विषाणू, तंबाखू मोझाईक विषाणू ह्यासारखा विषाणूचा संसर्ग या वनस्पतींमध्ये होऊ शकतो. तर जीवाणूंना बॅक्टेरियोफाज सारख्या विषाणूंचा संसर्ग होऊ शकतो. हे विषाणू जीवाणूंवरतीच हल्ला करतात. याची आकृती आपण आत्ताच पाहिली, ही आकृती आहे. त्यानंतर पुढे जाऊया. आता या पाठावर आधारित काही प्रश्न आपण निवडलेले आहेत, त्याविषयी आपण माहिती घेऊया. तर सजीवांच्या वर्गीकरणाचा पदानुक्रम कोणता, हे तर 7वीवर आधारित प्रश्न मित्रांनो. तर सृष्टी, संघ, वर्ग, कुल, प्रजाती आणि जाती. त्यानंतर सजीवांना नाव देण्याची द्विनाम पद्धती कोणी शोधली आहे, तर त्यांचं नाव आहे कार्ल लिनियस. द्विनाम पद्धतीने नाव लिहिताना कोणते पदानुक्रम विचारात घेतले जातात, त्याचं उत्तर आहे मित्रांनो. तर जी पहिली संज्ञा आहे ना द्विनाम पद्धतीमध्ये, द्विनाम म्हणजे 2 नामे आहेत, 2 नावं आहेत. त्यातली पहिली संज्ञा म्हणजे प्रजाती किंवा जीनस आणि दुसरी संज्ञा जी आहे ती म्हणजे जाती किंवा स्पेसीज. त्यानंतर आकारानुसार पुढील नावे चढत्या क्रमाने लिहा. इथे काही सूक्ष्मजीव दिलेत मित्रांनो.
त्यांच्या आकारांच्या चढत्या क्रमाने आपल्याला मांडणी करायची आहे. तर मांडणी बघा, सर्वात सूक्ष्म आकार आहे विषाणूंचा, त्यानंतर जीवाणू, त्यानंतर कवक आणि शैवाल. पुढे सजीवांचे गट व उपगट बनवण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर त्याला जैविक वर्गीकरण असं म्हणतात. पेशीभित्तिका असणारे पण प्रकाश संश्लेषण करू न शकणारे सजीव म्हणजेच कवके आहेत. पुढे बहुसंख्य कवके टिंबटिंब आहेत, मृतोपजीवी आहेत, कार्बनी कुजलेल्या पदार्थावरती जगतात किंवा वाढतात. विषाणू फक्त टिंबटिंब दिसू शकतात. कसे दिसू शकतात? केवळ इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शिनीच. हे प्रश्न लक्षात घ्या मित्रांनो. सर्व प्रश्न तुम्ही एका वहीमध्ये लिहून ठेवायचे आहेत आणि याचा सराव करायचा आहे. त्यानंतर टिंबटिंब हे विषाणू जीवाणूंवरती हल्ला करतात. आत्ताच आपण या विषाणूविषयी माहिती घेतली. त्यांचं नाव आहे बॅक्टेरियोफाज. त्यानंतर कवकांची पेशीभित्तिका टिंबटिंब या जटिल शर्करेपासून बनलेली आहे. त्या शर्करेचं नाव आहे कायटीन. पुढे लॅक्टोबॅसिलाई हे उपद्रवी जीवाणू आहेत. आपल्याला चूक की बरोबर हे सांगायचं इथून पुढे. तर हे उत्तर चूक आहे. लॅक्टोबॅसिलाई हे उपयुक्त जीवाणू आहे, ज्याच्यामुळे दुधाचं रूपांतर दह्यामध्ये होत असतं. त्यानंतर कवकांची पेशीभित्तिका कायटीनपासून बनलेली आहे. बरोबर आहे उत्तर. अमिबा छद्मपादाच्या साह्याने हालचाल करतो. हे देखील उत्तर बरोबर आहे. प्लाझ्मोडियममुळे अमांश होतो. हे उत्तर पूर्णपणे चूक आहे मित्रांनो, कारण प्लाझ्मोडियममुळे हिवताप, ज्यालाच आपण मलेरिया असं म्हणत असतो. मग हा अमांश कशामुळे होतो? तर अमांश होण्यामध्ये जो कारणीभूत सूक्ष्मजीव आहे त्याचं नाव आहे तो म्हणजे एंटामिबा हिस्टोलिटिका. तर एंटामिबा हिस्टोलिटिकामुळे अमांश होत असतो. त्यानंतर टोमॅटो विल्ट हा जीवाणूजन्य रोग आहे. तर हे चूक आहे मित्रांनो. टोमॅटो विल्ट हा विषाणूजन्य रोग आहे. पुढे जाऊया. पुढे काही प्रश्न असे आहेत की मी कोण, अशा प्रकारचे प्रश्न आहेत. आपल्याला नाव सांगायचे. तर मला केंद्रक, प्रद्रव्य पटल किंवा पेशी अंगके नसतात. तर मोनेरामधील सजीव. पुढील प्रश्न 17वा, मला केंद्रक त्याचबरोबर प्रद्रव्य पटलयुक्त पेशी अंगके असतात. तर प्रोटिस्टामधील आदिजीव. त्यानंतर मी कुजलेल्या कार्बनी पदार्थावरती जगते. तर मी कोण? बुरशी कवकाचा एक प्रकार. त्यानंतर माझे प्रजनन बहुधा द्विखंडनाने होते. जीवाणू व काही आदिजीव ह्याचं उत्तर आहे. त्यानंतर माझे शरीर निरावयवी आहे, म्हणजे मला अवयव नाही व मी हिरव्या रंगाचा आहे. नक्कीच शैवाल. ह्याचं उत्तर काय? शैवाल. मी माझ्यासारखी प्रतिकृती निर्माण करतो. उत्तर असेल विषाणू. पुढे टिंबटिंब हे स्वल्पविरामाकृती जीवाणू आहेत. आता इथून पुढे काही प्रश्नांना आपण पर्याय दिलेले आहेत. इथं 4 पर्याय आहेत. 4 पर्यायापैकी एक पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर टिंबटिंब हे स्वल्पविरामाकृती जीवाणू आहे. पर्याय दिलेत पॅरामिशियम हा तर जीवाणू नाही आहे. युग्लिना देखील जीवाणू नाही आहे. कवक तर नाही आहे. उत्तर काय असेल मित्रांनो? व्हिब्रिओ. त्यानंतर टिंबटिंब हा आदिजीव मलेरिया म्हणजेच हिवताप होण्यास कारणीभूत असतो. याचे पर्याय पहा मित्रांनो. पहिला पर्याय एंटामिबा हिस्टोलिटिका, यामुळे तर अमांश होत असतो. त्यानंतर प्लाझ्मोडियम वायवॅक्स हे उत्तर आहे मित्रांनो, की या प्लाझ्मोडियम वायवॅक्समुळे मलेरिया होत असतो. त्यानंतर कॅन्डिडा आणि क्लॅमिडोमोनास यामुळे तर काही मलेरिया होत नाही. प्रश्न क्रमांक 24, पेशीभित्तिका असणारे पण प्रकाश संश्लेषण न करणारे सजीव टिंबटिंबमध्ये मोडतात. पहिली सृष्टी, दुसरी सृष्टी, तिसरी सृष्टी व चौथी सृष्टी. तर या 24व्या प्रश्नाचं उत्तर काय असेल मित्रांनो? पर्याय क्रमांक 3, तिसरी सृष्टी ही कोणती आहे? कवके. पुढे प्रश्न क्रमांक 25, टिंबटिंब यांचे प्रजनन बहुधा द्विखंडी भवनाने होते. त्याचा पर्याय पहा. कवके, आदिजीव, जीवाणू आणि शैवाले. त्याचं उत्तर आहे मित्रांनो शैवालांचं. प्रश्न क्रमांक 26, आकारानुसार चढत्या क्रमाने लावलेली अचूक नावे कोणती? आत्ताच याविषयी आपण माहिती घेतलेली होती. तर याचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, विषाणू, जीवाणू, कवक, शैवाल.
मित्रांनो, पूर्ण प्रश्न झाल्यानंतर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता व हे सर्व प्रश्न आपल्या एका वहीमध्ये आपल्याला लिहून ठेवायचे आहेत. त्यानंतर दुधाचे दह्यात रूपांतर होताना टिंबटिंबची निर्मिती होते. लॅक्टिक आम्ल, ट्रायडोक्लोरिक आम्ल, तिसरा पर्याय सल्फ्युरिक आम्ल, चौथा पर्याय ॲसेटिक आम्ल. त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो लॅक्टिक आम्ल. तर दुधाचे दह्यात रूपांतर होत असताना लॅक्टिक आम्लाची निर्मिती होत असते. प्रश्न क्रमांक 28, टिंबटिंबाला मक्याच्या कणसावरील बुरशी म्हणतात. किनवा, पेनिसिलियम, ॲस्परजिलस आणि मशरूम. तर प्रश्न क्रमांक 28चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ॲस्परजिलसला मक्याच्या कणसावरील बुरशी म्हणत असतात. पुढचा प्रश्न, टिंबटिंब या सृष्टीतील जीवाणू आधिकेंद्रिकी असतात व त्यांना पेशी अंगके नसतात. पहिला पर्याय मोनेरा, त्यानंतर प्रोटिस्टा, कवके आणि वनस्पती. त्याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक 1 मोनेरा. प्रश्न क्रमांक 30, टिंबटिंब स्वयंपोषी नाहीत. युग्लिना, क्लोरेला, क्लॅमिडोमोनास आणि कवके. त्याचं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक 30चं योग्य उत्तर कवके. कारण युग्लिना याच्यामध्ये हरित लवक आहे, क्लोरेला आणि क्लॅमिडोमोनास देखील हरित लवक आहे. हे तिन्ही स्वयंपोषी आहेत आणि कवकामध्ये हरित लवक नसतं, त्यामुळे परपोषी. प्रश्न क्रमांक 31, सन 1938मध्ये कोपलँड यांनी सजीवांना टिंबटिंब सृष्टीत विभागले. पहिला पर्याय 1, त्यानंतर 2, 3 आणि 4. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3. तर कोपलँडनी 1938मध्ये सजीवांना 3 सृष्टीमध्ये विभागलेला आहे. पुढचा प्रश्न, 2011च्या गणनेनुसार पृथ्वीवर सुमारे टिंबटिंब जाती ज्ञात आहेत. या पाठाचा सर्वात पहिला मुद्दा, त्यामध्ये याचं उत्तर होतं मित्रांनो पहिला पर्याय 80 दशलक्ष, त्यानंतर 85 दशलक्ष, तिसरा पर्याय 87 दशलक्ष आणि शेवटचा पर्याय 82 दशलक्ष. ह्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 87 दशलक्ष. त्यानंतर रॉबर्ट हार्डिंग विटाकर यांनी सजीवांची टिंबटिंब गटात विभागणी केली आहे. पर्याय बघूया 2, 3, 4 आणि 5. नक्कीच याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4. उत्तर असेल 5 गटामध्ये विभागणी केलेली आहे. त्यानंतर राष्ट्रीय विषाणू संस्था पुणे या संस्थेची स्थापना टिंबटिंब साली करण्यात आली आहे. पर्याय 1952, 1962, 1972 आणि 1950. तर 34 या क्रमांकाचं प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 1952. प्रश्न क्रमांक 35, विषाणू म्हणजे टिंबटिंबपासून बनलेला लांबलचक रेणू आहे. पर्याय पहा फक्त DNA उत्तर चूक, फक्त RNA हे देखील चूक आहे, दोन्ही RNA व DNA हे देखील चूक आहे. योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 DNA किंवा RNA. किंवा शब्द महत्त्वाचा आहे मित्रांनो, म्हणजे विषाणूमध्ये एकतर DNA असतो किंवा RNA असतो. आपल्यासारख्या उच्चवर्गीय सजीवामध्ये DNA व त्याचबरोबर RNA देखील असतात, परंतु विषाणूमध्ये एकतर DNA किंवा RNA असतो. प्रश्न क्रमांक 36, टिंबटिंब पेशीतील हरित लवकाच्या साह्याने प्रकाश संश्लेषण करतात. क्लोरेला, क्लॅमिडोमोनास. तिसरा पर्याय पहा 1 व 2 दोन्ही पर्याय, चौथा पर्याय यापैकी नाही. तर ह्याचं 36 या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक 3 म्हणजे दोन्हीही पर्याय क्लोरेला व क्लॅमिडोमोनास हे दोन्ही शैवाल आहेत, हे हरित लवकाच्या साह्याने प्रकाश संश्लेषण करत असतात. ह्यासाठी जेवढे काही सूक्ष्मजीव आहेत ह्या पाठामध्ये, जेवढे काही सृष्टी दिले आहेत त्यांची नावे आहेत, हे सर्वांची उदाहरणं आपल्याला लक्षामध्ये राहणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 37, टिंबटिंबची पेशीभित्तिका कायटिन ह्या जटिल शर्करेपासून बनलेली आहे. हा प्रश्न 3दा आलेला आहे मित्रांनो, त्यामुळे अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर शैवाल, दुसरा पर्याय कवके, जीवाणू आणि विषाणू. त्याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक 2 कवके. कवकांची पेशीभित्तिका कायटिनपासून बनलेली आहे. प्रश्न क्रमांक 38, आळंबी हे टिंबटिंब सृष्टीचे उदाहरण आहे. त्याचे पर्याय पहा आदिजीव, कवके, शैवाल आणि यापैकी नाही. योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 कवके. त्यानंतर प्रश्न क्रमांक 39, मानवाला खालीलपैकी टिंबटिंब विषाणूंचा संसर्ग होतो. पोलिओ विषाणू, विल्ट विषाणू, बॅक्टेरियोफाज आणि पिकॉर्न. पोलिओ विषाणू हेच योग्य उत्तर असेल मित्रांनो, कारण विल्ट विषाणू
ह्याचा संसर्ग वनस्पतींना होतो, बॅक्टेरियोफाजचा संसर्ग जीवाणूंना होतो व पिकॉर्नाचा संसर्ग गुरांना होत असतो, जनावरांना होत असतो. परंतु मानवाला पोलिओ विषाणूचा संसर्ग होत असतो. तर आजच्या व्हिडिओमधील शेवटचा प्रश्न, टिंबटिंब कार्बनी पदार्थावरती वाढतात. पर्याय पहा, आदिजीव व कवके, शैवाली आणि विषाणू. योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 कवके. तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वीतील सामान्य विज्ञान या विषयातील पाठ पहिला सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण या पाठाविषयी आपण पूर्ण सखोलपणे माहिती घेतली आहे व त्याचबरोबर या पाठावर आधारित NMMS या परीक्षेमध्ये विचारले जाणारे संभाव्य प्रश्न कोणते आहेत त्या प्रश्नांची त्यांच्या उत्तरांच्या स्पष्टीकरणासह आपण माहिती घेतली आहे. तर मित्रांनो येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये आपण पुढील पाठावर आधारित अशाच प्रकारचे प्रश्न घेऊन येणार आहोत. त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.